भीती वाटत होती की बाप्पाचं करायचं आपल्याला. मूर्ती वगैरे उचलायला पण भरपूर भीती वाटायची स्टार्टिंगला, कारण की आपण एकदम मनोभावाने बाप्पाला उचलतो वगैरे, आणि कुठे काय झालं तर तीही भीती असते मनात. पण नंतर बाप्पांच्या इथे सिद्धिविनायकाच्या रूपात आहे, बसलेला थाटामाटात आहे. त्यानंतर ह्या बाप्पांचा कलर बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे DK ब्लॉग्समध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेलो आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण थेट आलेलो आहे नवी मुंबईमध्ये, जे की मानसरोवरला. तर इकडे माझी फ्रेंड आहे रिया ही माझी HM फ्रेंड आहे. तिच्या भावाचा इकडे गणपतीचा कारखाना आहे. तर ती बोलली की अनिकेत एकदा येऊन भेट देऊन जा आणि इंस्टाग्रामवर ते रील वगैरे पोस्ट करतो. म्हटलं चलो जाऊया, कारण की 2 वेळा मी पनवेलला आलो तर मला यायला पॉसिबल झालं नाही. आणि जिथे बाप्पांचा विषय आहे भाई तिकडे गेलोच पाहिजे आपण. तर मग बाप्पांसाठी आणि खास रियासाठी मी चाललेलो आहे तिकडे. शूट वगैरे करू, बाप्पांचे रूप वगैरे बघूया. आणि हे सगळे रूप मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की कसं काय आहे. आणि अवघ्या स्टेशनपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही रिक्षा जरी पकडून आलात ना तरी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे मी वॉकिंग चालू आहे, तर वॉकिंग फक्त 15 मिनिट मला दाखवतंय. तर मग बघूया तिकडे जाऊन मुवमेंट कसे असणार आहेत, बाप्पांचे कोणकोणते रूप बघायला भेटणार आहे. आणि ह्यांच्याकडे POP आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस आहेत, आणि त्यांच्याकडे शाडू मातीचे पण बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर बघूया तिकडे जाऊन कसं काय होणार आहे. तुम्हाला मी प्रॉपर असं एकदम लोकेशन दाखवतो, जेणेकरून जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्कीच इकडे भेट द्या. आणि जर तुम्ही कळंबोळी आणि कामोठेमध्ये राहत असाल तर हा ब्लॉग खास तुमच्या लोकांसाठी आहे. बाई मुंबईवरून पोरगा आल्या पनवेलला. तर मग जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर DK ब्लॉग जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर मग बघूया कसं असणार आहे. समोरच भेटलेलं आपल्याला गणेश मंदिर, दर्शन करून घेऊया. आता ऑलमोस्ट 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. आता इकडे पोहोचलो मी गणेश मंदिर इथेच कुठेतरी आहे. पुढे तिथे इकडे गणेश मंदिर मी तुम्हाला दाखवलं इकडे समोर. आणि इकडेच आहे बघा, प्रांशुल समोरच इथे. चला जाऊया तिथे. इकडे समोरच आहे ते गणेश प्रांशुल कला केंद्र समोरच आहे. हा यांचा कारखाना आहे प्रांशुल कला केंद्र. यांच्या इथे शाडू माती, POP, प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि हा यांचा पूर्ण नंबर आहे. हे इथे बघा. आणि आतमध्ये पूर्ण कारखाना आहे. तर मग चला आतमध्ये जाऊन बघूया बाप्पांचे किती भारी मूर्त्या दिसणार आहे, रूप दिसणार आहे बाई. चला पटले इकडेच्या मूर्त्या बाप्पांचे. हे रूप बघा बाप्पांचं, भारी एकदम क्रेझी. डोळे बघा, डोळे.
बाई एक नंबर मूर्त आहेत बाप्पांच्या इथे. सिद्धिविनायकाच्या रूपात आहे, बसलेला थाटामाटात आहे. त्यानंतर ह्या बाप्पांचा कलर बघा, एकदम क्रेझी. आणि ह्या बाप्पांचे डोळे बघा, भारी. हा दादाचा पूर्ण कारखाना आहे आणि इथे तुम्हाला खूप विविध प्रकारचे बाप्पांचे रूप दिसून जातील. भाई इथे बघा, इथे एकदम गोंडच बाप्पा आहे. त्यानंतर इथे चंद्रावरती एकदम छोटेसे क्यूटवाले बाप्पा आहेत. हे क्यूट सेक्शन आहे पूर्ण छोट्यांचं. आणि इकडे आहे असे मोठेवाले बाप्पा. या साईडला पण आहे, त्या साईडला पण आहेत. भारी वाटले रूप. हे वाले पॅटर्न आहे त्यांच्याकडे जास्त, भारी वाटलं. क्यूट बघा, ऋषीमुनीमध्ये पण आहेत. राज्य थाटात बसलेले बाई. मूर्ती बघा, हरिण आहे, हरिण क्यूट. आणि इथं खाली इथे नंदी बैल आहे. ऑलरेडी बुक झाली आहे, पण तुम्ही करू शकता बुक परत. खाली पण बघतात क्यूट. हे वाले भारी वाटते. कृष्णांच्या ह्याच्यात आहे, बासुरी वाजवताना. हे तर आत्ताच ठेवले माझ्यासमोर. म्हणजे हे जे एक्सेसरीज दिलेत ना, ह्याच्याने अजून एकदम उठाव येतोय. इथे पण आहे, इथे पण, इथे अजून एक बाप्पा दाखवतो, अजून एक हावाला एकदम भारी क्यूट एकदम. त्यानंतर आता त्यांनी हे वाले त्यांचे एकदम व्हायरल वाले, व्हायरल त्याची खूप बुकिंग आलेली. हा बघा, हा वाला बघा बाप्पा किती क्यूट आहे. सही वाटलं. हा पूर्ण त्यांचा कारखाना आहे.
तर आता आपण दादांना विचारणार आहोत की नक्की यांचा कारखाना आहे कुठे आणि कसं काय करणार आहे. तर तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव रत्नेश म्हात्रे. माझ्या कला केंद्राचं नाव आहे प्रांशुल कला केंद्र आणि माझा पहिलाच वर्ष आहे. माझं कला केंद्र आहे कामोठ्यामध्ये, कामोठे सेक्टर 11मध्ये, महालक्ष्मी मॉलच्या समोर. आणि मेन आपला जो मानसरोवर आणि हायवे जो आहे कामोठ्याचा त्याच्यामध्येच माझा कला केंद्र पडतो इथे. तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल आहेत? माझ्याकडे यावर्षी माझं फर्स्ट वर्ष आहे, त्याच्यामध्ये थोडे युनिक माझं करण्याचं हे आहे. युनिक मूर्त्या आणल्यात मी. माझ्या बॉडी स्किनमध्ये मूर्त्या पण आहेत माझ्याकडे, बेबी गणपती पण आहेत, परत बालमूर्त्या पण आहेत माझ्याकडे आणि नॉर्मल पेंटिंगच्या पण माझ्याकडे मूर्त्या आहेत. ओके. आणि जर लोकांना जर बुक करायचे असतील गणपती तर ते कसे करतील येऊन? तुम्ही शॉपवर वगैरे येऊन व्हिजिट वगैरे करू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9768984766. आणि माझं जसं लास्टला तुम्हाला ॲड्रेस भेटेलच माझं काय असेल ते. तर आता मला तुझ्याकडून फक्त एक एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे की हे करताना म्हणजे तुझ्या मनात कसं आलं की मी एक बाप्पांसाठी कारखाना ओपन करू? आणि पहिला तर भरपूर भीती वाटत होती की बाप्पाचं करायचं आपल्याला. मूर्ती वगैरे उचलायला पण भरपूर भीती वाटायची स्टार्टिंगला, कारण की आपण एकदम मनोभावाने बाप्पाला उचलतो वगैरे आणि कुठे काय झालं तर तीही भीती असते मनात. पण नंतर जसं करत गेलो मी त्यानुसार मला एकदम चांगला एक्सपिरियन्स भेटला आणि असं वाटतंय की घरीच गणपती बसले आता माझ्या. ओके. हा, ते आपले कस्टमर येतात, मित्रमंडळी येतात माझ्याकडे. असं जसं घरचा जो एक्सपिरियन्स असतो आपला, सगळे मिळून मिसळून असतात, त्यानुसार मला एक्सपिरियन्स चांगला भेटला यानुसार. आणि अजून लोकांना काय सांगायचंय जेव्हा ते बाप्पा निवडतात, म्हणजे त्यांची रिक्वेस्ट असं असेल की मला असा बाप्पा हवा तसा बाप्पा हवा, तर तुला त्यांना काय सांगायचं आहे? प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. छोटी मूर्ती, मोठी मूर्ती, डेकोरेट करून डायमंड वगैरे, फेटा धोतर, प्रत्येकाच्या मनात एक बाप्पा आपल्याला मनात असतंच आपलं. त्यानुसार ते सिलेक्ट करतात बाप्पा आपला आणि बुकिंग करून किंवा घरी घेऊन जाऊ शकतात ते. ओके, ठीक आहे. थँक्यू दादा. थँक्यू. जर मंडळी तुम्ही कामोठे कलंबोळी साईडला असाल आणि बाप्पांचा जर हा कारखाना शोध असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचा पूर्ण ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, तो जाऊन चेक इट आउट करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि भाई आपल्या दादांना पहिल्याच वर्षी खूप चांगला प्रतिसाद द्या, जेणेकरून ते पुढच्या वर्षीसुद्धा असाच कारखाना बाप्पांचा तुमच्यासाठी घेऊन येतील. तर मग बघूया की अजून इकडे कसले कसले मुवमेंट काढायला भेटत आहेत. भाई हेही बाप्पांची मूर्ती मला जाम आवडली आहे आणि ह्यांच्याकडे जे स्किन टोन आहेत ना भाई, ते सगळ्या प्रकारचे तुम्हाला स्किन टोन भेटतील. जसं की इकडे हा स्किन टोन आहे, त्यानंतर हा स्किन टोन बघा, इकडे बघा राजाच्या ह्याच्यामध्ये बघा, नंतर हा एक स्किन टोन आहे, नंतर हा एक स्किन टोन आहे, नंतर इकडे डायमंड वर्कमध्ये पण तुम्हाला बाप्पा भेटून जातील.
म्हणजे ह्यांच्या इकडेच ना सगळ्या प्रकारचे बाप्पा भेटणार आहेत तुम्हाला, सगळ्या प्रकारचे बाप्पा. आणि ह्यांच्याकडे छोट्या बाप्पांच्या मूर्त्याही एकदम भारी आणि सुबक आहेत भाई, एकदम भारी वाटलं मला. तर भाई नक्कीच दादाला इकडे येऊन सपोर्ट करा, जेही कामोठे पनवेल कळंबोळी साईडला राहत असते आणि सपोर्ट करा भाई. दादाचं पहिलंच वर्ष आहे तर समजून घ्या दादांना आणि लवकर सपोर्ट करायला या. तर हा व्लॉग मी ते सेंड करतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल तर जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर